विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वयं लर्निंग पॉईंटमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आज आपल्याला इतिहासाचा 5वा पाठ बघायचा आहे. काय आहे बरं 5वा पाठ? मग तर 5व्या पाठाचं नाव आहे सामाजिक व धार्मिक प्रबोधन. मुलांनो, आपण मागच्या लेसनमध्ये म्हणजेच कोणता लेसन तर 1857चा स्वातंत्र्य लढा हे आपण शिकलेलो आहे. त्यात आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा लक्षात आलेल्या आहेत आणि आपण बघितलं मुलांनो की 1857च्या उठावातून हिंदी लोकांच्या मनातील इंग्रजांबद्दलचा राग दिसून आला होता, हो की नाही? जरी हा उठाव यशस्वी झाला नसला तरी तो हिंदुस्थानाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण टप्पा ठरलेला होता. यातून काय झालं बरं? तर हिंदी लोकांना जाणीव झाली की आपल्या स्वातंत्र्यासाठी आपल्या ज्या जुन्या रूढी, चालीरीती, परंपरा यात अडकून न पडता आपण काहीतरी नव्या गोष्टी, नव्या प्रेरणा घेतली पाहिजे. आणि या दरम्यान काय झालं, काही सुशिक्षित वर्ग जो होता तो इथे उदयाला आलेला आहे. कारण का इंग्रज जेव्हा भारतात सत्ता स्थापन करायला आले त्यावेळेला त्यांनी इंग्रजी शिक्षणाला सुद्धा प्रारंभ केलेला होता आणि इंग्रजी शिक्षणापाठोपाठच त्यांनी काही नवीन जीवनमूल्यही भारतात रुजवलेली होती. त्यात स्वातंत्र्य, समता, बंधुता याचा भारतीयांना जवळूनच परिचय झालेला होता, हो की नाही? भारतीय इंग्रजांनी काय झालं की इंग्रज जेव्हा भारतात आले त्यावेळेला त्यांनी नवीन विचार, नवीन कल्पना आणि नवीन तत्त्वज्ञान यांचा प्रसार करायला सुरुवात केलेली होती, हो की नाही? आणि काय झालं मग तर त्यांचे जे पाश्चिमात्य विचार होते, संस्कृती होती, याची भारतीयांना त्यांनी ओळख करून द्यायला सुरुवात केलेली होती. आणि त्यामुळे झालं काय, तर यामुळे भारतीय समाजाच्या सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात बदल झाले. कारण का की हळूहळू जे आपले भारतीय होते हे त्यांचं अनुकरण करायला त्यांनी सुरुवात केलेली होती. त्यांनाही ह्या गोष्टी लक्षात यायला लागल्या होत्या की आपणही आपल्यामध्ये सुधारणा करणं खूप गरजेचं आहे. जर आपल्याला आपला देश पुढे न्यायचा असेल किंवा आपल्या भारतात स्वातंत्र्याचे वारे जर आपल्याला वाहू द्यायचे असतील तर आपल्याला ह्या सगळ्यांमध्ये अडकून पडता कामा नये. तर आपण काय केले पाहिजे, यामध्ये सगळ्यांमध्ये बदल निर्माण केले पाहिजे. भारतीय समाजाचे मागासलेपण, त्यांच्या अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातीभेद, उच्च नीचतेचा भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव यात आहेत. याची जाणीव सुशिक्षित समाजाला होऊ लागली होती. आणि बघा, जो काही सुशिक्षित वर्ग होता त्याला ह्या गोष्टी जाणीवपूर्वक लक्षात येऊ लागल्या होत्या की आपला जो भारत आहे किंवा आपला जो समाज आहे हा त्याच गोष्टींमध्ये अडकून पडलेला आहे. त्याच अंधश्रद्धा, त्याच रूढी, त्याच परंपरा, तेच जातीभेद आणि उच्च नीच अशा भ्रामक कल्पना यामध्येच आपण अडकून पडलेलो आहेत. तर यातून आता आपण काय केलं पाहिजे, बाहेर निघालो पाहिजे आणि आपला देश आपण प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं या समाजाला वाटू लागलेलं होतं. देश प्रगतीपथावर नेण्यासाठी भारतीय समाजातील दोष व अनिष्ट प्रवृत्तींचे निर्मूलन करून मानवता, समता, बंधुता या तत्वांवर आधारित नव समाज निर्माण करण्याची आवश्यकता होती. आणि बघा, त्यांना असं वाटत होतं की आता आपण काय केला पाहिजे, नवीन समाज निर्माण केला पाहिजे ज्यांचे विचार कसे असतील, जे मानवता, समता आणि बंधुता या तत्वांवर उपयोगी असतील अशा गोष्टी आपण आता शिकल्या पाहिजे आणि त्या आपण अवलंबल्या पाहिजे. त्याने काय होणार होतं तर भारतीय समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करू लागले होते. आणि हे जे सुशिक्षित वर्ग होता हे त्यासाठी जनजागृतीचं काम करायला लागले होते. तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असे म्हणतात. आणि यालाच त्यांनी काय नाव दिलेलं आहे, भारतीय प्रबोधन असं नाव दिलेलं आहे. आणि ह्या प्रबोधनाच्या काळात काय झालं की माणसाला मानवतावाद, समता आणि बंधुता या तत्वांवर आधारित आपला नवीन समाज तयार करायचा आहे आणि आपल्या देशाला प्रगतीपथावर न्यायचं आहे असं ह्या लोकांचं स्वप्न होतं. आणि म्हणूनच त्यांनी या प्रबोधनाला सुरुवात केलेली होती. काय होतं बरं मग ते धार्मिक प्रबोधन? तर धर्मसुधारणा व समाज सुधारणेचे ते पर्व होतं. बघा, धर्मसुधारणा म्हणजे आपल्या ज्या काही धार्मिक चालीरीती होत्या त्याच्यात सुधारणा करण्याची गरज होती. आणि शिवाय जो आपला समाज होता सगळ्यांनी एकत्र येऊन देशाला कसं पुढे नेता येईल आणि आपल्या ज्या चालीरीती जुन्या आहेत त्या वगळून आता आपण नवीन काहीतरी शिकलं पाहिजे अशा प्रकारचं ते वारे व्हायला लागले होते. आणि यालाच त्यांनी काय नाव दिलेलं आहे, मग भारतीय प्रबोधन असं नाव दिलेलं आहे. मग काय झालं तर आपल्याला बघायचं एक एक करून. तर ब्राह्मो समाज, आता ह्या ब्राह्मो समाजाची सुरुवात कोणी केली बरं तर राजाराम मोहन राय यांनी इसवी सन 1828 मध्ये
बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली. कधी झाली? 1828 मध्ये. कुठे झाली? तर बंगालमध्ये झाली. कोणी केली बरं ब्राह्मो समाजाची स्थापना? तर राजा राममोहन रॉय यांनी केली. काय होतं बरं त्याच्यात मग? तर त्यांनी अनेक भाषा व धर्मांचा अभ्यास केला होता. यातून त्यांची अद्वैतवादी विचारसरणी विकसित झालेली होती. त्यांनी खूप साऱ्या धर्मांचा असा अभ्यास केला होता, अनेक भाषांचा त्यांनी अभ्यास केला होता. एकेश्वरवाद, उच्च नीच असा भेदभाव न पाहणे, कर्मकांडास विरोध, प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही ब्राह्मो समाजाची तत्वे होती. बघा, ब्राह्मो समाजाची मूळ तत्व काय होती मग? तर कर्मकांडाला विरोध करायचा होता आणि प्रार्थनेचा मार्ग अनुसरायचा होता. शिवाय काय होता की उच्च नीचतेचा भेदभाव करायचा नाही, अशी ही समाजाची तत्वे होती. राजा राममोहन रॉय यांनी सतीप्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांचा विरोध केला होता. बघा, आधीही आपण बघितले 1857 मध्ये लॉर्ड डलहौसी आला होता बघा, त्याने सुद्धा ह्या अशा गोष्टींना काय केली होती? मान्यता द्यायला सुरुवात केली होती, किंवा त्याने असं सतीचीच पद्धत किंवा बालविवाह यावर त्याने करार हे केलेले होते, कायदे काढलेले होते. तसंच ह्यांनी राजा राममोहन रॉय यांनी काय केली? ही सतीची प्रथा जी होती ती त्यांनी बंद पाडायला सुरुवात केली होती. शिवाय बालविवाह, पडदा पद्धत अशा सगळ्यांना त्यांनी काय केलं होतं? विरोध केला होता. शिवाय विधवा विवाह, स्त्रियांचे शिक्षण त्यांचे समर्थन केले होते. आणि त्यांना असं वाटत होतं स्त्रिया जर सुशिक्षित झाल्या तर साहजिकच त्यांची कुटुंब जे आहे ते सुद्धा कसं होईल? सुशिक्षित होईल. आणि म्हणून त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाला सुद्धा समर्थन करायला सुरुवात केली होती. कोलकाता येथे हिंदू कॉलेजची त्यांनी स्थापना केलेली होती. आणि त्याचप्रमाणे संवाद कौमुदी या वृत्तपत्राद्वारे त्यांनी जनजागृती करायला सुरुवात केलेली होती. बघा, कोलकाता येथे त्यांनी काय केलं होतं? हिंदू कॉलेजची स्थापना सुद्धा केलेली होती. का बरं? कारण तिथे काय होईल की लोक शिकतील आणि काय होतील? सुजाण होतील, असा त्यांचा त्याच्या मागे उद्देश होता. आणि त्यांनी वृत्तपत्राद्वारे सुद्धा जनजागृती करायला सुरुवात केलेली होती. पुढचा समाज आहे प्रार्थना समाज. कोण होते बरं त्याचे? ज्याचा मेन कोण होते? तर दादासाहेब पांडुरंग तर्खडकर यांनी इसवी सन 1848 साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केलेली होती. पुढे परमहंस सभा विसर्जित झाल्यानंतर तिच्याच काही सभासदांनी प्रार्थना समाज स्थापन केला होता. बघा, सुरुवातीला तो कोण होता? तर परमहंस सभा ही स्थापन झालेली होती. कुणी केली ती? तर दादासाहेब पांडुरंग तर्खडकर यांनी केलेली होती. आणि हीच सभा पुढे विसर्जित झाली आणि त्याचं रूपांतर कशात झालं होतं? प्रार्थना समाजामध्ये झालेलं होतं. दादोबांचे बंधू डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. कोण होतं मग अध्यक्ष? तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. या संस्थेत मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर मिळाल्यामुळे त्यांची प्रतिष्ठा वाढली होती. आणि बघा, त्यावेळेला मुंबई जे विद्यापीठ आहे तिथे तरुण विद्यार्थी जे होते ते पदवीधर झाल्यामुळे त्याची काय झाली होती? प्रतिष्ठा मिळायला लागलेली होती. न्यायमूर्ती रानडे, गोविंद रानडे, डॉक्टर राघव भांडारकर यांनी प्रार्थना समाजाचे कार्य पुढे चालवले. बघा, हळूहळू एक एक लोक तिथे जमायला लागले होते आणि त्यांनी हे कार्य पुढे न्यायला सुरुवात केलेली होती. मूर्तीपूजेला विरोध, एकेश्वरवाद, कर्मकांडाला विरोध ही प्रार्थना समाजाची तत्वे होती. बघा, त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही फक्त एकच असं एक लावून नका धरू, किंवा मूर्तीपूजेला त्यांनी विरोध दर्शवलेला होता. आणि जुने जे कर्मकांड आहे याला सुद्धा त्यांचा विरोध होता. उपासना व प्रार्थनेवर त्यांचा भर होता. तुम्ही देवाची उपासना करा आणि प्रार्थना करा यावर त्यांचा भर होता. प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी अनाथालये, स्त्री शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्रशाळा, दलितांसाठी संस्था सुरू केलेल्या होत्या. प्रार्थना समाजाचे सदस्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन स्थापन करून त्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला होता. कोणी केला होता मग डिप्रेस क्लासेस मिशनची सुरुवात? तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी ती सुरुवात केलेली होती. आणि त्याच्या माध्यमातून ते काय करत होते? सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न ते करत होते. पुढे आला सत्यशोधक समाज. आता या सत्यशोधक समाजाचे उद्गाते कोण होते? तर महात्मा ज्योतिराव फुले होते. यांनी इसवी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती. समतेच्या तत्वांवर आधारित समाज निर्मितीसाठी सत्यशोधक समाजाने कार्य केलेलं होतं. आणि स्पृश्यतेला विरोध त्यांनी केलेला होता. म्हणजे पूर्वी ज्या समाजामध्ये स्पृश्य असं होतं ना चालू, त्याला त्यांनी काय केलं होता? विरोध दर्शवलेला होता. आणि त्याचबरोबर बहुजन समाजाच्या शिक्षणाला सुद्धा त्यांनी पुरस्कार केलेला होता. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केलेला होता. स्त्रियांसाठी शिक्षण त्यांनी त्याला महत्त्व दिलेलं होतं.
महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म अशा पुस्तकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलेलं होतं. बघा, वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी समाजाचं प्रबोधन करायला सुरुवात केलेली होती. स्त्री पुरुष अथवा माणसांमध्ये भेद निर्माण करणाऱ्या चालीरीतींवर कडक टीका केलेली होती. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की समाजामध्ये समतेने जर लोक वागले तर साहजिकच आपलं प्रबोधन होईल आणि आपला समाज पुढे जाईल, असं या सत्यशोधक समाजाचं मेन तत्व होतं. पुढे आला आर्य समाज. आता ह्या आर्य समाजामध्ये काय झालं मग, तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी इसवी सन 1875 आर्य समाजाची स्थापना केली. कोणी केली मग ती स्थापना, तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. सत्यार्थ प्रकाश हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला. बघा, आपण पूर्वापार वेदांवर चर्चा करतो. पूर्वापार आपल्या समाजात जे आहे ते वेदांबद्दल बोललं जातं आणि हेच भाष्य करणारा ग्रंथ यांनी लिहिलेला होता. प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म असून त्यात जातीपातींना स्थान नव्हते. बघा, ते सांगत होते की वैदिक धर्म हाच खरा धर्म आहे, तुम्ही काय जातपात धरून बसले आहेत, हो की नाही, त्याला तुम्ही तिथे स्थान देऊ नका आणि जी आपली वैदिक पद्धत चालत आहे तीच आपली खरी धर्म परंपरा आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. स्त्री पुरुष समानता होती आणि पुरुषांबरोबर स्त्रियांना सुद्धा त्यांनी समानता द्यायला सुरुवात केलेली होती, असे प्रतिपादन त्यांनी केलं होतं. वेदांकडे परत चला असे आर्य समाजाचे ब्रीदवाक्य होते. म्हणजे तुम्ही जे वेद आहेत आपले त्यांना तुम्ही प्राधान्य द्या, त्यांच्यात जी शिकवणूक दिलेली आहे ती तुम्ही आचरण करा, असं त्यांचं म्हणणं होतं. आर्य समाजाच्या भारतभर शाखा उघडल्या. आर्य समाजाच्या माध्यमातून ठिकठिकाणी शिक्षण संस्थासुद्धा उघडल्या गेल्या. बघा, जे पूर्वापार चालत आलेल्या ज्या गोष्टी आहे त्या तुम्ही अनुकरा. म्हणजेच काय की तुम्ही वेद अध्ययन करा आणि त्यांच्यामध्ये जे काही लिहून ठेवलेलं आहे त्याचं तुम्ही आचरण करा आणि हे असं केलं तर साहजिकच आपण काय होणार आहे, आपला विकास होणार आहे, असं ह्या आर्य समाजाचं म्हणणं होतं. पुढे आलं रामकृष्ण मिशन. काय झालं बरं मग त्याच्यात, तर रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी इसवी सन 1897 रामकृष्ण मिशनची स्थापना केली. आपल्याला विवेकानंदांबद्दल खूप सारी माहिती आहे. त्यांनी भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर जाऊन सुद्धा या रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे आणि त्याची वाटचाल त्यांनी केलेली आहे. रामकृष्ण मिशनने लोकसेवेची कार्य केलेली आहे. काय कार्य केले मग त्यांनी, तर दुष्काळग्रस्तांना मदत केलेली आहे, रोगी दीनदुबळ्यांना औषधोपचार केलेले आहे, स्त्री शिक्षण, आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रात मिशनने कार्य केलेले आहे व ते आजही करत आहे. बघा, ते कार्य आजतागयात त्यांचं चालू आहे. स्वामी विवेकानंद उत्तम वक्ते होते. त्यांनी 1893 अमेरिकेतील शिकागो येथे विश्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले होतं. हे तुम्हालाही माहिती आहे. बघा, त्यांनी तिथे हिंदू धर्माचं तिथे काय केलेलं आहे, प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि तिथेच त्यांनी म्हटले की नाही, माझ्या बंधू भगिनींनो, म्हणजेच काय की जे सगळे जे कोणी आहेत ते सगळे माझे कोण आहेत, बांधव आहेत, असं त्यांचं म्हणणं होतं आणि तसं त्यांनी त्याचं नेतृत्व सुद्धा केलेलं आहे. भारतातील तरुणांना उठा, जागे व्हा व धैर्य प्राप्त होईपर्यंत थांबू नका, हा संदेश त्यांनी दिलेला आहे. बघा, ज्यावेळेला तरुण वर्ग अशा प्रकारचं काम करेल त्यावेळेला साहजिकच आपल्या भारतात काय होईल, प्रगती होईल, असं त्यांना वाटत होतं आणि म्हणून ते त्या तरुणांना आव्हान करतात आहे की उठा आणि जागे व्हा आणि तुमचं ध्येय मिळेपर्यंत तुम्ही शांत बसू नका किंवा थांबू नका, अशा प्रकारची त्यांची शिकवण होती. पुढे शीख समाज उदयाला आला, हो की नाही. मग आता शिखांमधील धर्म सुधारण्यासाठी अमृतसर येथे सिंग सभा स्थापन झाली. कोणती सभा स्थापन झाली, सिंग सभा स्थापन झाली. आणि या संस्थेने शीख समाजात काय केलं, शिक्षण प्रसार व आधुनिकीकरण घडवून आणलं. बघा, प्रत्येक समाजाला वाटत होतं की आपल्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे आणि आपण सर्वात पुढे गेलो पाहिजे आणि आपण जेव्हा सर्वजण पुढे जाऊ त्यावेळेला साहजिकच भारतात काय होईल, प्रगती होईल, असं त्यांना सगळ्यांना वाटत होतं. आणि पुढे अकाली चळवळ ही शीख समाजातील सुधारणावादी परंपरा चालू ठेवली. अकाली चळवळ जी आहे ही शीख समाजातील काय आहे, सुधारणावादी परंपरा चालू ठेवणारी एक चळवळ आहे. अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. पुढे आहे स्त्रीविषयक सुधारणा. काय काय आहे बरं त्याच्यामध्ये मग, तर ब्रिटिश सत्तेचा भारतात विस्तार झाला आणि त्या काळात भारतातील स्त्रियांची परिस्थिती दयनीय होती. बघा, ज्यावेळेला ब्रिटिश भारतात आले त्यावेळेला भारतीय स्त्री जी होती ती फक्त चूल आणि मूल यातपर्यंत सीमित होती. हळूहळू काय झालं, मग त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता
आणि समानतेची वागणूकही दिली जात नव्हती. बघा, त्यावेळेला स्त्री शिक्षणाला विरोध होता, स्त्रिया शिकत नव्हत्या, त्या फक्त घरातच असायच्या आणि त्यामुळे त्या डावलल्या जायच्या. आणि मग नंतर काय झालं की समानतेची वागणूक त्यांना दिली जात नव्हती. आणि त्यावेळेला ज्या पद्धती होत्या बघा, बालविवाह, जरठकुमारी विवाह, हुंडा पद्धती, सती प्रथा, केशवपन, विधवा विवाहास विरोध अशा प्रथा समाजात होत्या. ज्यावेळेला ब्रिटिश सत्तेचं राज्य होतं त्यावेळेला ह्या सगळ्या रूढी ज्या होत्या ह्या समाजामध्ये होत्या. पण तात्कालिक गव्हर्नर लॉर्ड बेंटिंग यांनी या सतीबंदीचा कायदा करण्यासाठी राजाराम मोहन रॉय यांसारख्या समाज सुधारकांनी मदत केली. बघा, जेव्हा लॉर्ड बेंटिंग आले त्यांनी सुद्धा या सतीबंदीला काय केला, विरोध दर्शवला होता आणि त्यांना राजाराम मोहन रॉय यांनी काय केलं होतं, ह्या समाज सुधारकांनी काय केलेली होती, मदत केलेली होती. गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी आपण आता म्हणून त्यांना जे ओळखतो आपण, त्यांनी काय केलं होतं, शतपत्रातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केलेला होता. बघा, त्यांचं जे शतपत्र हे जे मासिक होतं किंवा साप्ताहिक होतं याच्यामधून त्यांनी याबद्दल स्त्री पुरुष समानतेबद्दल पुरस्कार करून वेगवेगळ्या अशा कथा लिहिलेल्या होत्या. 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा काढली होती. बघा, हळूहळू स्त्री शिक्षणाला सुरुवात झालेली होती आणि भिडेवाड्यात म्हणजे पुण्यामध्ये ही पहिली शाळा त्यांनी सुरू केलेली होती. त्यात त्यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी साथ लाभलेली होती. सावित्रीबाई फुले जे आहे यांनी स्त्रियांसाठी जे काम केलेलं आहे ते अगदी अवर्णनीय आहे. त्यावेळेचा जो समाज होता तो अतिशय कर्मठ होता आणि ह्या कर्मठ लोकांनी केलेली टीका निंदा पत्करूनही सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य सुरू ठेवलेलं होतं. त्यांचं एकच ध्येय होतं की स्त्री शिक्षणाला प्राधान्य देणं. महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलेलं होतं. बघा, त्यांनी काय केलेलं होतं, अशा प्रकारे बालहत्या प्रतिबंधक गृहसुद्धा त्यांनी स्थापन केलेलं होतं. आणि केशवपनाची पद्धत बंद व्हावी म्हणून नाभिकांचा संपसुद्धा घडवून आणला होता. पूर्वी माहिती आहे, ज्यावेळेला एखाद्या बाईचा नवरा जर वारला तर त्यावेळेला त्यांचं केशवपन केलं जायचं आणि त्यामुळे त्या बाया जशा विद्रूप होऊन जायच्या आणि त्यांना बाहेर यायला परमिशन नव्हती. आणि म्हणून त्यांनी काय केलं की ही केशवपनाची जी पद्धत आहे ही सुद्धा बंद केली आणि त्यासाठी त्यांनी त्या नाभिकांचा काय केला, संप घडवून आणलेला होता. विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णुशास्त्री पंडित व वीरेशलिंगम पंतलू यांनी विशेष प्रयत्न केलेले होते. बघा, हे सगळे जे समाजसुधारक होते हे सगळे एकमेकांसोबत मदत करून हे सगळ्यांना पुढे नेण्यासाठी विशेष प्रयत्न करत होते. गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या सुधारक या वृत्तपत्रातून बालविवाह या संमतीविषयीचा कायदा यावर परखड मतं मांडलेली होती. बघा, त्यावेळची जी काही रूढी होत्या त्याच्याबद्दल त्यांनी असं स्वतःचं असं परखड असं मतसुद्धा मांडलेलं होतं. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवलेली होती. पूर्वी देवदासीची प्रथा होती आणि ती प्रथेविरुद्ध सुद्धा त्यांनी मुंबई येथे एक परिषद भरवलेली होती. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला होता. बघा, ताराबाई शिंदे ज्या होत्या त्यांनी काय केलं की स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून त्यांनी एकदम अशा जळजळीत भाषेत स्त्रियांच्या हक्कांविषयी त्यांना जाणीव करून दिलेली होती आणि असा त्यांनी पुरस्कार केलेला होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिका आश्रम सुरू केलेला होता. ज्या अनाथ बालिका आहेत किंवा विधवा परित्यक्ता बायका आहेत त्यांच्यासाठी त्यांनी काय केलेला होता, अनाथ बालिका आश्रम सुद्धा त्यांनी पुण्यामध्ये सुरू केलेला होता. आणि सर्वच महिलांना शिक्षण घेऊन पायावर उभे राहता यावे हा त्यांचा मुख्य हेतू होता. या पाठीमागचा उद्देश काय होता की सगळ्यांना काय करता येईल, पायावर त्यांच्या उभं राहता येईल आणि सर्व शिक्षणातून महिला काय होतील, सबळ होतील असा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. त्यांच्या प्रयत्नातून 20व्या शतकातील भारतातील पहिले महिला विद्यापीठ उभे राहिले. बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे जे आहे यांच्या या सगळ्या ज्या प्रयत्न होते त्यातून काय झालं, पहिलं महिला विद्यापीठ उभं राहिलं. आणि पंडिता रमाबाई यांनी शारदाश्रम संस्थेची स्थापना करून दिव्यांग मुले मुली स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतली. बघा, जे अपंग आहेत, पीडित आहेत असे मुलं मुली किंवा त्या प्रकारच्या स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारीसुद्धा या रमाबाई रानडे यांनी स्वतः घेतलेली होती. रमाबाई रानडे यांच्या सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला होता. बघा, त्यावेळेला त्यांनी काय केलं की सेवा सदन जो संस्था आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी काय केलं, जो नर्सचा कोर्स आता आपण म्हणतो परिचारिका याचा त्यांनी अभ्यासक्रम सुरू केलेला होता.
त्यांनी स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून सरकारकडे मागणी पण केली होती. बघा, मतदानाचा हक्क आहे स्त्रियांना सुद्धा, यासाठी त्यांनी काय केली होती, मागणी केली होती. आणि शिवाय स्त्रियांवरील अन्यायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखनातून वाचा फोडली होती. त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा काय केलं होतं, त्यांच्या ज्या लेखन होतं त्याच्यामधून त्यांनी या स्त्रीशिक्षणाबद्दल पुरस्कार केलेला होता. महात्मा गांधींनी स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केला होता. स्त्रियांनी स्वातंत्र्य चळवळी दरम्यान मोलाचे योगदान दिले होते. आणि या सर्व प्रकारामध्ये पुरुष तर होतेच होते, पण त्याबरोबर स्त्रियांनी सुद्धा या स्वातंत्र्य चळवळीमध्ये एकदम मोलाचं असं काम केलेलं होतं. स्त्री सुधारणा चळवळीमुळे समाजातील अन्यायकारक प्रथा बंद पाडण्यास मदत झालेली होती. आणि ह्या ज्या स्त्रिया होत्या यांच्या ह्या प्रयत्नातून काय झालं होतं, ज्या अन्यायकारक प्रथा आहे त्या बंद पडायला सुरुवात झाली होती. स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फुटली होती आणि हळूहळू स्त्रियांचे जे काही प्रश्न आहे मूलभूत त्याच्यात त्यांना उत्तरं मिळायला लागलेली होती. स्त्रिया स्वतःचे विचार लेखनातून मांडू लागल्या होत्या आणि ते जे विचार आहे त्यांच्या मनामधले ते सगळे ते लेखनातून दाखवू लागल्या होत्या. शिक्षणामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व फुलून यायला लागले होते. आणि हळूहळू ज्या शिक्षण घ्यायला लागल्या त्यामुळे त्या कशा झाल्या, सुशिक्षित झाल्या आणि सुशिक्षित पद्धतीने त्या विचार करू लागल्या होत्या आणि अशा प्रकारे त्यांचं कर्तृत्व हे फुलायला लागलं होतं. त्यावेळेला हे सगळं जेव्हा होत होतं तेव्हा मुस्लिम समाजसुद्धा काही मागे बसलेला नव्हता. त्यांनी सुद्धा त्यांच्या समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केलेला होता. कोणकोणत्या सुधारणा केल्या बरं मग त्यांनी, तर अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्मसुधारणेत सुरुवात केलेली होती. कोणी केली बरं मग सुरुवात, तर अब्दुल लतीफ यांनी केलेली होती. त्यांनी बंगाल प्रांतात द मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केलेली होती. सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापन केलं होतं. बघा, त्या समाजाने सुद्धा त्यांच्याचा जो तरुण वर्ग आहे यांच्यासाठी कॉलेजची स्थापना केलेली होती, जेणेकरून तिथले ते जे स्त्री पुरुष आहे ते तिथे जाऊन शिकतील आणि ते सुद्धा कसे होतील, सुशिक्षित होतील, असं त्या पाठीमागे उद्देश होता. पुढे याचेच अलीगड मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाले. बघा, ते जे आहे मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज याचंच पुढे जाऊन काय झालं, तर अलीगड विद्यापीठ झालं, मुस्लिम विद्यापीठ म्हणून ते प्रसिद्ध आहे. त्यांनी तिथे दाखवलंय बघा मी तुम्हाला, त्यांनी पाश्चिमात्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला आणि त्यांनी सुद्धा पाश्चिमात्यांचं अनुकरण करायला सुरुवात केली आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान यासाठी सुद्धा त्यांनी पुरस्कार करायला सुरुवात केलेली आहे किंवा त्यांनी अंगीकारायला सुरुवात केलेली आहे. पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान यांचे अंगीकार मुस्लिम समाजाने केल्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही असं त्यांचं ठाम मत होतं. बघा, बाकीच्या जे समाजात जी परंपरा होती ती बदलत चालली होती, त्यामुळे आपणही मागे राहून चालणार नाही. तेव्हा आपणही या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि आपणही आपली प्रगती केली पाहिजे असं त्यांचं मत होतं. हिंदू समाजातील चळवळ. आता हिंदू समाजामध्ये जी काही चळवळ होती त्याच्यामध्ये हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून 1915 साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली. बघा, हिंदू महासभा ही स्थापना झाली आहे कशासाठी, तर हिंदू समाजाला महत्त्वपूर्ण असं स्थान मिळावं यासाठी ही महासभा ही स्थापन केलेली आहे. पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केली. बघा, हिंदू लोकांसाठी सुद्धा कोणतं विद्यापीठ सुरू झालं मग, तर बनारस हिंदू विश्वविद्यापीठ आपण आता जे म्हणतो त्याची त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूर येथे स्थापना केली. आपल्याला माहिती आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कामं आपल्याला माहिती आहेत की ते काय करतात, जेव्हा अगदी गरजेचं असतं त्यावेळेला हे लोक धावून येतात आणि उत्स्फूर्तपणे ते समाजाला मदत करण्याचं काम करत असतात. आणि हेच ते हेडगेवार होते, यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपूर येथे केलेली होती. आणि त्यांचं एकमेव असं ध्येय होतं की हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबद्ध व चारित्र्यसंपन्न संघटना उभारणे. म्हणजे जे हिंदुत्ववादी लोक आहेत त्यांची तरुणांची जी संघटना आहे ती कशी असली पाहिजे, तर शिस्तबद्ध असली पाहिजे आणि चारित्र्यसंपन्न अशी ती संघटना असणं हे त्यांचं एकमेव असं ध्येय होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय केलं मग, तर रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतितपावन मंदिराची निर्मिती केली. बघा, म्हणजेच काय की सगळे जण तिथे जाऊ शकतील आणि काही तिथे जाती धर्माचं असं काहीही अडसर नसेल अशा प्रकारचं त्यांनी, आणि सगळ्यांना तिथे मुक्त प्रवेश करता येईल अशा प्रकारचं पतितपावन मंदिराची त्यांनी निर्मिती केली होती. कुठे केली त्यांनी, तर रत्नागिरी येथे केली. कोणी केली बरं,
तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ती केलेली होती. आणि सहभोजनादी कार्यक्रमसुद्धा त्यांनी तिथे राबवले होते. म्हणजे तिथे सगळेजण एकत्र येऊन सोबत भोजन करतील असे प्रकारचे कार्यक्रमसुद्धा त्यांनी त्यावेळेला राबवलेले होते. अशा प्रकारे काय झालेलं होतं की आधुनिक भारताच्या इतिहासात प्रबोधनाचा हा आविष्कार महत्त्वाचा होता. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आविष्कार होता की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, राष्ट्रवाद या कल्पनांनी भरलेल्या सुधारकांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी अशी चळवळ सुरू केलेली होती. आणि तिचा अभ्यास आपण आता काय करणार आहे, पुढच्या पाठात करणार आहे. तर आता मुलांनो, मला असं वाटतं तुम्हाला हा जो लेसन आहे हा समजलाच असेल. आणि ज्या लोकांनी, ज्या समाजसुधारकांनी आपल्या ह्यासाठी प्रयत्न केलेले आहे त्यांचं कार्य हे खूपच अमूल्यक आहे. आणि अशा प्रकारचं जेव्हा त्यांनी कार्य केलं आहे त्याच वेळेला आपण एवढं सगळं स्वातंत्र्य अनुभवतो आहे. आणि आपण जे पाश्चात्यांचं अनुकरण केलेलं आहे ते तर आता इतक्या पद्धतीने केलेलं आहे की आपला भारत आता कुठल्याच क्षेत्रात मागे नाही आहे. तर सगळ्याच क्षेत्रात आपण आता काय झालेलो आहे, अग्रेसर ठरलेलो आहे. आणि नवीन नवीन वैज्ञानिक जे शोध आहे ते सुद्धा भारताने लावायला सुरुवात केलेली आहे. मला असं वाटतं मुलांनो की तुम्हाला हा जो लेसन आहे हा समजलाच असेल. तुम्ही आता काय करणार आहे, तो परत एकदा वाचून काढणार आहे. आणि जे काही लेसनच्या खालचे आपले जे काही क्वेश्चन आन्सर आहे ते सुद्धा तुम्ही लिहून काढणार आहे. आणि जर तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही ते मला विचारणार आहे. चला तर मग, थँक्यू, बाय बाय.